3 मार्च रोजी एक व्यक्ती गिद्राईल माडा या परिसरात जंगलामध्ये लाकडे तोडून आणण्यासाठी गेला असता तिथे त्याची नजर एका विचित्र गोष्टीवर पडते. जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करतो तर एका महिलेचा देह जाळलेल्या अवस्थेत तिथे पडलेला असतो. हे पाहिल्यानंतर तो घाबरून जातो व पटकन जाऊन याची कल्पना पोलिसांना देतो. पोलीस घटनास्थळी येतात, कुठे काही पुरावा भेटतोय का याची तपासणी करतात. त्या महिलेचा देह पेट्रोल टाकून पेटून दिलेला होता. अंगावरचे सगळे कातडे जळालेल्या अवस्थेत होते. तिचा चेहरा देखील ओळखू येत नव्हता. मृत महिलेची ओळख पटविणे हे पोलिसांसाठी खूप आव्हानात्मक होते. याच कालावधीमध्ये अशोक नावाचा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आपली बहीण सापडत नसल्याने तक्रार घेऊन येतो. पोलिसांना ही गोष्ट कळाल्यावर ते अशोकला ओळख पटविण्यासाठी बॉडी समोर घेऊन येतात. त्या महिलेच्या बोटामध्ये अंगठी व हातामधील ब्रेसलेट पाहून तो मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागतो. परंतु त्या महिलेची हत्या कोणी व का केली हे जाणून घेण्यासाठी स्टोरी शेवटपर्यंत पहा. मृत महिलेचे नाव शशिकला आहे. शशिकला जेव्हा 11वी शिकत होती तेव्हा तिचं शाळेत शिक्षक असलेल्या मिलनदास महंत सोबत तिची ओळख झाली. तेव्हापासूनच शशिकला व मिलनदास महंत यांच्यामध्ये बोलणे चालू होते. त्यानंतर जेव्हा शशिकला कॉलेजमध्ये गेली तेव्हा ती शहरामध्ये हॉस्टेलमध्ये राहू लागली. शहरामध्ये लक्ष ठेवायला आईवडील नसल्याने तिला पूर्ण फ्रीडम भेटला होता. आता ती शिक्षकासोबत फिरायला देखील जात असे. त्यांच्यामध्ये जवळीक वाढत होती व थोड्याच कालावधीत मिलनदासने शशिकलासोबत शरीर संबंध देखील प्रस्थापित केले. पेशाने शिक्षक असल्यामुळे भरपूर पैसा देखील होता. तिची हौस मौज तोच पूर्ण करायचा, म्हणून तिचाही या सर्वाला नकार नव्हता. सर्व काही सुरळीत चालू होते. परंतु याच कालावधीत शशिकलाच्या आई वडिलांनी तिला लग्नासाठी मुलगा पाहायला चालू केले. लग्नाचा विषय चालू झालेला शशिकलाने मिलनदासला देखील सांगितले. शशिकलाचं लग्न झाल्यावर त्यांच्यामध्ये दुरावा येणार होता हे लक्षात घेता मिलनदासने यावर उपाय शोधून काढला व त्याच्याच नात्यामधील जवळचा राहणारा मुलगा तिच्या आई वडिलांना दाखवला. स्थळ खूप चांगले आहे असे चढून सांगितले व शशिकलालाही मुलगा पसंत आहे असेही सांगितले. शशिकलानेही होकार दिला, कारण तिच्याकडे हाच पर्याय होता मिलनदास सोबत राहण्याचा. मिलनदासच्या आधीच लग्न झालेले होते, त्यामुळे तो शशिकला सोबत लग्न करायला तयार नव्हता. म्हणून त्यांनी मिळून दुसरा मार्ग शोधून काढला होता. 6 वर्षापूर्वी शशिकलाचे लग्न भुवनेश्वर गोड या नावाच्या मुलासोबत करण्यात येते. परंतु तिथे शशिकला फक्त 15 दिवस राहते व त्यानंतर सासरचे घर सोडून माहेरी निघून येते. व त्यानंतर 2018 पासून शिक्षक मिलनदास व शशिकला शहरामध्ये भाड्याने घर घेऊन राहू लागतात. जेव्हा ही गोष्ट तिच्या घरी कळते तेव्हा तिच्या घरचे तिच्यासोबतचे असलेले नाते तोडून टाकतात व तिच्यावर बहिष्कार टाकतात. परंतु शशिकलाचा भाऊ अशोक हा तिच्यासोबत बोलत असायचा. कधी कधी तिला भेटायला तिच्या घरी देखील जायचा. बऱ्याच दिवसापासून शशिकला व तिचा शिक्षक मिलनदास यांच्यामध्ये किरकिर चालू होती. मिलनदास तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. त्याने तिला पैसे द्यायचे देखील कमी केले होते व शशिकला मिलनदास सोबत लग्न करायचा हट्ट करत होती. त्याला वारंवार पैसे मागत होती. याचाच राग मनात धरत मिलनदासने तिला संपवायचे ठरवले. 28 फेब्रुवारी रात्री 12 वाजता शिक्षक मिलनदास व त्याचा ड्रायव्हर सावन यादव या दोघांनी मिळून शशिकलाचा गळा आवळून हत्या केली व त्यानंतर मृतदेह ब्लॅक स्कॉर्पिओमध्ये ठेवून जंगलामध्ये टाकले व त्यानंतर त्या मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. अशोकने त्याच्या बहिणीला कॉल केला असता फोन बंद सांगण्यात येत होता. त्यामुळे त्याने मिलनदासला कॉल करून विचारले असता मिलनदास उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. अशोकला संशय आल्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले व सर्व हकीकत सांगितली. अशोक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेला कळाल्यावर शिक्षक मिलनदास व त्याचा ड्रायव्हर सावन यादव हे दोघेही फोन बंद करून फरार झाले. पोलिसांनी या दोघांनाही एका हॉटेलमधून पकडले व त्यांना रिमांडवर पाठवण्यात आले आहे. स्कॉर्पिओ गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. शशिकलाचा भाऊ अशोक सांगतो की तिची बॉडी तो गावाला घेऊन जाऊ शकत नाही, कारण गावाने तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तिचा अंत्यसंस्कार इथेच करावा लागेल व त्यानंतर शशिकलाचा अंत्यसंस्कार शहरातच करण्यात येतो. नमस्कार मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.